उपोषणकर्ते ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांच्या उपोषणाचा 7वा दिवस चालू असल्याने दोघांचीही तब्येत खालवली आहे। 7 दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने व राजकारणी मंडळांनी साधी भेट सुद्धा दिली नाही। बंजारा समाजाचे आमदार खासदार यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली नाही। विशेष म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी किनवट माहूर दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना सारखनी येथे पक्षप्रवेश करिता वेळ मिळाली, मात्र सारखनी ते निराळा तांडा केवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे बंजारा समाजाचे आरक्षण संबंधी उपोषण चालू आहे। तिथे साधी भेट सुद्धा देण्याचे अशोकराव चव्हाण यांना वेळ मिळाला नाही। शेवटी तुळजाभवानी मंदिर येथे उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि सविस्तर माहिती दिली, तरी सुद्धा त्यांनी कोणतीच दखल किंवा कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही। उपोषणाला 6 दिवस झाले असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे। तरीही निराळा तांडा येथे जाऊन चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट सुद्धा दिली नाही। उलट त्याकडे पाठ फिरून पक्षप्रवेश मिळवण्यासाठी सारखनी येथे सोना गार्डन येथे निघून गेल्याने त्यांचा निषेध करण्यात आला। अशोकराव चव्हाण यांनी जशी बंजारा समाजाच्या मागणी संदर्भात पाठ फिरवली, तशीच पाठ बंजारा समाज त्यांच्यासाठी फिरवणार असल्याची भूमिका निषेध करताना कार्यकर्त्यांनी दिली। दिनांक 6 ऑक्टोबर पासून निराळा तांडा ग्रामपंचायत येथे ॲडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांचा उपोषणाचा 7वा दिवस असून सुद्धा किनवट माहूरच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी तसेच आमदार खासदार तथा राजकारणी यांनी कोणतीच दखल घेतली नाही। शेवटी 13 ऑक्टोबर रोजी सारखनी येथे रस्ता रोको आंदोलन सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे निवेदन सिंदखेड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।